पुढची बातमी आता पुण्यातून आहे। पुणे आणि परिसरामध्ये गुन्ह्यांच्या प्रमाणामध्ये मोठी वाढ झाली आहे। दररोज खून, बलात्कार यांसारख्या घटना समोर येत आहेत आणि आज तर पुण्यातील कोथरूड परिसरात एका अल्पवयीन मुलाचा मृतदेह एका मैदानाजवळ सापडला। पोत्यामध्ये बांधून हा मृतदेह फेकून देण्यात आला होता। या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले। तर दुसरीकडे पिंपरीमध्ये एका नराधम बापाने स्फोटच्या अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आणि या घटनेनंतर पोलिसांनी नराधम बापाला अटक तर केली। आणि तिसऱ्या घटनेमध्ये पुण्यातील शिवाजीनगरमधील एका नामांकित शाळेतील एका अल्पवयीन मुलीवरती बलात्कार झालेला होता आणि या प्रकरणातील आरोपीला सुद्धा गुन्हे शाखेने अटक केली आहे। आरोपीचे नाव मंगेश असं असून तो शाळेसमोरच्या दुकानामध्ये वॉचमनचं काम करत होता। त्यापैकी पुण्यातली एक मोठी घटना ती म्हणजे एका अल्पवयीन मुलाची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। कोथरूडमधील एकलव्य पॉलिटेक्निक कॉलेजच्या मैदानाजवळ एका 13 वर्षीय मुलाचा मृतदेह पोत्यामध्ये बांधलेला सापडला। करण राठोड असं या मुलाचं नाव आहे आणि या मुलाचे आई वडील मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात। या मृतदेहाच्या अंगावरती एकही कपडा नव्हता। तेव्हा यावरून अनेक शंका व्यक्त केल्या जात आहेत। या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू आहे। काल रात्री 8 वाजताच्या सुमारास एक शाळेच्या मैदानामध्ये गवताच्या मध्ये एक बेवारस बॉडी मिळाली होती। तर त्याची आम्ही कुठं बेपत्ता वगैरे आहे का खात्री केली असता एक मिसिंग तक्रार आमच्याकडे आली होती। त्याच्यावरून त्या बॉडीची ओळख झाली। नंतर ते व्यवस्थित पाहता त्याचा खून झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे आणि खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे। एका आरोपीला अटक केलेली आहे। कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा तर दाखल झालाय आणि एका संशयिताला ताब्यात देखील घेतलं गेलंय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोथरूडमधल्या एकलव्य पॉलिटेक्निक कॉलेजच्या मैदानावरती हा एका अल्पवयीन मुलाचा मृतदेह पोत्यामध्ये बांधलेल्या अवस्थेमध्ये सापडला।